नमस्कार, मी प्रताप जगदाळे, मातृभूमी प्रतिष्ठान बार्शीचा सेक्रेटरी आहे. मातृभूमी प्रतिष्ठान ही संस्था गेल्या 10 वर्षापासून कार्यरत आहे. 10 वर्षापूर्वी आम्ही बार्शीतील जे लोक आपापल्या पातळीवरती समाजकार्य करत होते, अशा सगळ्या लोकांना एकत्र करून ही संस्था स्थापन केलेली आहे. हे लोक जे आपापल्या पातळीवरती काम करत होते, ह्यांची सर्वांची ताकद एकाच कामासाठी शहराच्या विकासासाठी लागावी म्हणून ही संस्था स्थापन केलेली आहे. अशा अर्थाने ही बार्शीच्या सगळ्या सेवाभावी संस्थांची शिखर संस्था आहे म्हणलं तरी वागवू होणार नाही. शुद्ध पाण्याचे प्लांट बसवले 15 गावामध्ये. त्या गावात गेल्यानंतर आम्हाला कळालं की जिल्हा परिषदेची शाळा आहे, तिथं ग्राउंड आहे, मात्र लोकांना खेळायला खेळणी नाही, म्हणून आम्ही खेळणी दिली. गावाने आपली सरकारने ग्रामीण भागात सुद्धा 2 वेळचं अन्न सुखाने मिळत नाही अशा केसेस आम्हाला सापडल्या. आणि म्हणून आम्ही सुरुवातीला खामगावला ही मोफत अन्न देण्याची व्यवस्था केली 20 लोकांसाठी. आणि नंतर बार्शी शहरातल्या लोकांना सुद्धा ही समस्या आहे असं कळल्यानंतर आम्ही बार्शीमध्ये ही योजना चालू केली. सुरुवातीला 82 लोकांना घेऊन आम्ही ही योजना चालू केली 10 वर्षापूर्वी. आता सध्या 250 लोक दररोज त्यांना आम्ही निराधार आणि अपंग अशा लोकांना घरपोच 2 वेळचं जेवण देतो. या संस्थे आम्हाला माहिती आहे की अन्नदानासाठी पैसा कमी पडत नाही, समाजातून पैसा येतो. आम्ही केवळ मध्यस्थ आहोत आणि ते अन्न तयार करून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. हे काम करत असताना आमच्या लक्षात आलं की बऱ्याचशा रुग्णाला म्हणजे विशेषतः ग्रामीण भागातली मुलं आपल्या पालकाकडे त्याच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. आणि म्हणून या डोळ्याच्या समस्या खूप आहेत. काही लोकांचे डोळे जातात, अंध होतात, तरी कुणी बघत नाही. आणि म्हणून आम्ही या डोळ्याचं हॉस्पिटल केलेलं आहे. या डोळ्याच्या हॉस्पिटलसाठी येणारा खर्च जो आहे तो सुद्धा डोनेशनने आलेला आहे. तर अशा प्रकारे हे केवळ लोकांच्या डोनेशनवरती ही संस्था चालते. आता सध्या आम्ही गेल्या 1 महिन्यापासून डोळे तपासणी मोफत करतोय. आतापर्यंत 1000 रुग्णाचे डोळे तपासलेले आहेत आणि आतापर्यंत 4 ऑपरेशन्स केलेले आहेत आणि आता आज 2 ऑपरेशन आहेत. तर अशा प्रकारे या लोकांना मोफत ऑपरेशन करून त्यांना दृष्टी देण्याचं काम हे हॉस्पिटल करणार आहे. ही सर्व सेवा मोफत आहे, 1 रुपया आम्ही त्यांच्याकडून घेत नाही. आता तुम्हाला वाटेल किंवा हे कसं शक्य आहे, परंतु पुढच्या 5 महिन्यामध्ये हा जो येणारा आम्हाला खर्च आहे ते देणारे डोनर आम्हाला मिळालेले आहेत आणि आम्ही म्हणून ही मोफत सेवा देत आहोत. ज्या दिवशी बाहेरून पैसे येणार नाही त्या दिवशी कदाचित आम्ही वेगळा विचार करू, नॉमिनल पैसे घेऊन ही सेवा देऊ. परंतु आज तरी निदान आमची सोय झालेली आहे पैशाची आणि म्हणून आम्ही मोफत सेवा देत आहोत. आम्ही भगवंत नेत्रालय या नावाने हे हॉस्पिटल चालू केलेलं आहे. त्यामुळे आम्ही हा मोफत उपचाराची जी सोय केलेली आहे त्याच्या जनतेने जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. मी राहणार इब्राहिम मशाक शाहपुरे, पुणे पिंपरी चिंचवड. बार्शी येथे भगवंत नेत्रालय 1 रुपया न घेता येथे उपचार केला जातो. मातृभूमी प्रतिष्ठान संचालित भगवंत नेत्रालय, पत्ता आहे सलगर हॉस्पिटल शेजारी, पूर्णवाडी रोड, पाटील ब्लॉक, बार्शी.